याच्यामध्ये माझ्याकडे ती पत्र आहेत. माननीय पालकमंत्र्यांना मी 2 पत्र पाठवली. जी आम्ही पत्रकार परिषद घेतोय ती एक ठराविक त्यांना संधी देऊन किंवा ठराविक अंतरानंतर याच्यावर काहीतरी लक्ष, पॉझिटिव्ह आमचं लक्ष. बघा, आमचा विकासाला विरोध नाही, पण विकास हा पारदर्शक पाहिजे. पैसे येतात ते कुठे गेले, कशा पद्धतीने पाण्याकरता खर्च झाले. आता केंद्र आदरणीय मोदीजी इथे पाणी द्यायला तयार आहेत, ते पैसे देत आहेत. केंद्राकडनं केवळ अमृत 2 साठी 121 कोटी, राज्याकडनं 121 कोटी आणि ठाणे महापालिकेने 243 कोटी खर्च करायचे. असं एकूण जर आपण हिशोब केला तर 1819 कोटी रुपये हे या अमृत 2, अमृत 1 यामधून या ठिकाणी आपल्याकडे आलेले. आता हे गेले कुठे, कुठल्या कामाकरता तुम्ही वापरले, याचा आम्हाला हिशोब द्यायला पाहिजे. परंतु तो हिशोब जो आहे तो ही सगळं आम्ही पत्र देऊन सुद्धा काही तोंडी विचारून शेवटी परवा एक पत्र आलं की अजून आम्हाला 10 दिवसाची मुदत द्या. त्यांच्याकडे उत्तरच नाही आपल्याला माहिती करता. म्हणून आम्ही अशा पद्धतीने त्यांना विचारणा केलेली आहे. बघा, शेवटी आम्ही म्हणजे काही, आम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणून नाही. या संबंध आज समजा ठाण्याची लोकसंख्या 26 लाख असेल तर प्रत्येक ठाण्यातल्या नागरिकाकडनंच आपल्या वतीने आम्ही ते विचारलेलं की एवढे पैसे येतात. आपण म्हणणार की बाबा विकासाकरता आले, विकासाकरता पैसे एवढे आम्ही आणलेले दिलेले आहेत, पण ते हे गेले कुठे याचा हिशोब नाही. निरनिराळ्या कामाकरता देखील जे पैसे आहेत त्याचा तर हिशोब नाहीच, पण पाण्याचा देखील हिशोब जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही. आता बघा, तुम्ही निरनिराळी कामं त्याचं टेंडरची रक्कम जी आहे ती बदलती कशी. जर 10 रुपयाचं असेल टेंडर तर एक 12 रुपये होईल, 13 रुपये होईल, 14 रुपये होईल. पण एकदम जम्पिंग कसं होतं आणि वेळोवेळी कसं होतं. मग तुम्ही करोडो रुपये सल्लागाराला देता, ते काय करतात. आणि त्याच्यामुळे बघा, या महापालिकेमध्ये अत्यंत दुरावस्था होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तुमचे 500-600 कोटी रुपये येणं आहे, हक्काचं येणं आहे. मी विधिमंडळात मांडलं, त्याचं अजून उत्तर नाही आलेलं. त्याची तुम्ही वसुली केली नाही केली, कशी केली, किती केली, त्या पैशाचं तुम्हाला गरिबाच्या करता निर्णय ठिकाणी जे खर्च करायचे तर त्याच्या संबंधी देखील त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर आमच्याकडे आलेलं नाही. कारण तुमचं पोर्टलवर नाही, तुमच्या त्या वेबसाईटवर काही नाही आहे, टेंडर तिथे दाखवलं जात नाही आहे, तुम्ही बघत नाही आहे, आम्ही अनभिज्ञ आहोत, लोकांनाही कळत नाही आहे, हे कुठलं आहे. आणि त्याच्यामुळे मी ज्या याच्या संबंधामधल्या मागण्या, ठळक मागण्या ज्या केल्या आहेत, श्वेतपत्रिका असेल, ऑडिट आहे, सार्वजनिक तुमच्या वेबसाईटवर सगळं तुम्ही प्रकटीकरण करा. याच्यामध्ये प्रमाणपत्राशिवाय देखील देयक, हे जे मोजमाप पुस्तक प्रमाणपत्र लागतं ना, त्याशिवाय पेमेंट देता येत नाही. पण हे चेहरा बघून पेमेंट देऊन टाकतात आणि कोणाच्या तरी आदेशाने कोणीतरी सांगतं म्हणून देऊन मोकळे होतात. आणि त्याच्यानंतर आणि टेंडरमध्ये देखील खोटी प्रमाणपत्र देतात. म्हणजे हा जर सगळा हातभट्ट्याचा धंदा चाललेला आहे, हा कोणाचा आहे. केंद्राचे पैसे येत आहेत, राज्याचे पैसे येत आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या आमची जी मागणी आहे त्याच्या संबंधाने महापालिकेने या संबंधामध्ये ठोस अशा प्रकारचं उपाययोजना करावी. अन्यथा ठाणेकर जे आहेत ते तुम्हाला सोडणार नाहीत. ठाणेकर नागरिक जे आहेत ते जागरूक आहेत आणि ठाण्याच्या करता आणि ठाणेकरांसाठी जे जे करायला लागेल ते पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहोत. माननीय केळकर साहेबांनी खऱ्या अर्थाने सविस्तर हा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे आणि उद्यापासून राज्य शासनाचं अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने निश्चितपणे काही प्रश्न हे आम्ही सभागृहाच्या समोर मांडणार आहोतच. पण हे सगळे प्रश्न मांडत असताना प्रामुख्याने ठाण्याच्या पत्रकारांसमोर
काही प्रश्न आपण मांडले पाहिजेत, काही प्रश्न हे आपल्या समोर त्या तिकडे सादर केले पाहिजेत, कारण जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न हा ठाण्याचा आहे. आणि त्याच्यामुळे जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की 6 लाख म्हणजे 4.5-5 लाखापासून ते 6 लाख पर्यंतच्या घरांच्याकडनं टॅक्सची वसुली झाली असं महानगरपालिका अधिकृतरित्या म्हणते. पण त्याचबरोबर पाण्याच्या कनेक्शनच्या संदर्भातली त्यांची भूमिका काय, तर 1 ते 1.5 लाख. याचा अर्थ काय, बाकीच्या 4 लाखांच्या 4 लाख 4.5 लाख घरं जी आहेत ती कुठे गेली? मग त्यांना आपण पाणी नाही देत का? मग जर आपण त्यांना पाणी देतोय तर ते पाण्याचं नियोजन काय? अतिशय नियोजन शून्य कारभार हे सातत्याने सुरू आहे. आणि त्याच्यामुळेच कोर्टामध्ये या संदर्भातलं ज्यावेळेस ताशेरे ओढले गेले त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेने कोर्टाला जे लेखी दिलं होतं की पाण्याच्या संदर्भातली एक कमिटी ही ठाणे महानगरपालिका फॉर्म करणार होती, ती ठाण्याची पाण्याची कमिटी कुठे गेली? ती ठाण्याची पाण्याची कमिटी कुठल्या पाण्यामध्ये यांनी बुडवली? आज तारखेपर्यंत त्याचा कुठला एक सदस्य जर असेल तर मला माझी पत्रकारांकडनं विनंती आहे की या संदर्भातली माहिती आपल्याला तरी आहे का? एकही सदस्य आज तारखेपर्यंत नियुक्त केला गेला नाही. आज पाण्याचा प्रश्न सगळ्याच ठिकाणी अतिशय ज्वलंत पद्धतीचा असताना माननीय केळकर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की टँकरची एक मोठी लॉबी काम करते, 1000-2000 सांगून 5000 आणि मग मुलुंडवरनं आणलं तर 9000 या पद्धतीचा सरास टँकरचा धंदा हा सुरू आहे. त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे की ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकृत किती टँकर आपण नियोजित केलेले आहेत, आपण अधिकृत किती कॉन्ट्रॅक्टर हे नेमलेले आहेत, याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही ज्या ज्या ठिकाणी जाहीर ठिकाणे आहेत पब्लिक प्लेसेसमध्ये या सगळ्याची माहिती ही ठाणे महानगरपालिकेने दिली पाहिजे. त्याच्यामधले संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सची जी आपले महानगरपालिकेचे अपॉइंटेड कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचे नंबर दिले पाहिजे. त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस आपण बरेचदा आपल्यालाही अनुभव आला असेल की फोन करून ज्यावेळेस आपण महानगरपालिकेचा टँकर मागवतो त्यावेळेस टँकर उपलब्ध नाही असं सांगितलं जातं आणि मग त्याला आपण पैसे सांगितले की आपोआप तो टँकर उपलब्ध नसलेला हा जागेस उपलब्ध होऊन जातो. अशा भूमिकेमध्ये महानगरपालिकेने ताबडतोब याच्यामध्ये FIR संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा हा दाखल केला पाहिजे. जे जे टँकरवाले या संदर्भातले या पद्धतीचं काम करतायत त्यांच्यावरती MCOCA ऑर्गनाइज्ड क्राईम याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. या संदर्भातली मागणी आम्ही सभागृहाच्या माध्यमाने निश्चितपणे करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडत असताना पाण्याच्या संदर्भातला असेल, स्मार्ट मीटरच्या बाबतीतला असेल, पूर्ण फायनान्शियल डेटा हा सर्व ठाणे महानगरपालिकेमध्ये राहत असलेल्या नागरिकांना उपलब्ध झाला पाहिजे. ते ओपन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध झाला पाहिजे. या संदर्भातली आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर याच्यामधले ज्या ज्या योजना आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये केलेल्या आहेत, अमृत 1 मध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन शून्य असं काम झालेलं आहे असा आमचा आरोप आहे. याच्या संदर्भातलं माननीय केळकर साहेबांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, मी पण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही दोघंही या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडणार आहोत. आणि त्याचबरोबर या संदर्भातलं झालेला भ्रष्टाचार, त्याचबरोबर एसटीपीचं पाणी हे सरास आपण ट्रीटमेंट केल्यानंतर खाली टाकून देतो, पण मग ते एसटीपीचं पाणी आपण ठाण्याच्या नागरिकांसाठी का नाही करू शकत? का त्या बाबतीत आपण नियोजन अजूनपर्यंत नाही केलं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे अधिकाऱ्यांना द्यावं लागेल, हे प्रशासनाला द्यावं लागेल. या संदर्भातली मागणी ठाणेकर म्हणून आम्ही सगळेजण करत आहोत. आणि ठाणेकर या बाबतीतलं पाण्याच्या संदर्भातलं नियोजन शून्यपणा याच्या पुढे खपून घेणार नाही, या संदर्भातली भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे.